नमस्कार. मी अजून ग्लेअर्स का घातले असा प्रश्न पडला असेल तर आज पोस्टर बॉयज रिलीज होते म्हणून काल रात्री मला झोप नाही लागली, त्यामुळे माझे डोळे लाल झाले, जरा दमलेले थकलेले वाटतात, म्हणून आम्ही ते वाईट दिसू नये म्हणून मी ग्लेअर्स घालून उभा आहे. पण अत्यंत अत्यंत आनंदाची गोष्ट आणि क्षण आहे आज माझ्यासाठी की आजच्या दिवशी फिल्म रिलीज होते, प्रोड्यूस केलेली. आजच्या दिवशी बाजीची आम्ही ऑफिशियल कॅम्पेन किकस्टार्ट करतोय आणि बाजीचा टीजर हा पोस्टर बॉयजमध्ये अटॅच्ड आहे. सो आमच्यासाठी इन अ वे इट्स ट्रिपल सेलिब्रेशन. त्यातलं एक सेलिब्रेशन म्हणजे फिल्म जर का चालली तर होईल, नाही तर दोन गोष्टी तर आहेतच. पण तुम्ही सगळे वेळातून वेळ काढून आज इथे आलात. ट्रेलर आपण थोड्या वेळात बघूच. आणि निखिल म्हणाला त्याप्रमाणे एखादा ऑर्डिनरी माणूस जेव्हा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करून जातो तेव्हा तो सगळ्यांसाठीच एक सुपर हिरो होतो. बाजी तसाच एक लेजेंडरी फोकलोर ज्याला म्हणतात तसा एक सुपर हिरो आहे. मोर ऑन द लाईन्स ऑफ फॅन्टम किंवा झोरो जे आपण बघितलंय ऐकलंय त्या पद्धतीचा. सो लोकांना जेव्हा त्याची गरज असते तेव्हा तो येतो, त्यांची मदत करतो आणि तो कुठे निघून जातो, कुठून येतो कोणालाही कधी माहीत नसतं. बाजीचं आम्ही ऑलमोस्ट 40-45% शूट कम्प्लीट केलं आणि मध्ये असं स्पेक्युलेशन काय काय लोकांचं होतं की शूटिंग थांबलंच आहे, आता काय पुढे होणार नाही वगैरे. तर ते थोडं एक क्लॅरिटी त्याबद्दल आणायची होती आणि ती अशी की आम्ही त्याबद्दल फार बोललो नाही, पण ॲक्च्युली झालं असं की शूटिंगच्या दरम्यान माझ्या खांद्याला दुखापत झाली आणि मला डॉक्टर्सनी असा तेव्हा सल्ला दिला होता, 3 डॉक्टर्सनी. त्यातले एक डॉक्टर असे म्हणाले की 9 महिने तुला काही करता येणार नाही. मला वाटलं मी आता प्रेग्नंट झालो, आता डिलिव्हरीच डायरेक्ट. मग दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो, ते म्हणाले की तरी निदान तुला 6 महिने काही करता येणार नाही. म्हणून मी अजून एका डॉक्टरांकडे गेलो की अजून कमीत कमी वेळेत काही करू शकू का. तर ते म्हणाले 3 महिने तरी थांब आणि त्यानंतर जर काही झालं तर आपण तुझा शोल्डर शिवूया आणि शिवून जर परत फाटला तर परत शिवू आपण. त्यामुळे मी म्हटलं नाही, एवढा मोठा चान्स घेऊया नको, तरी निदान एक मध्ये 4-4.5 महिन्याचा काळ जाणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही तो ब्रेक घेतला होता. कारण जे शूटिंग आमचं राहिलंय करायचं त्याच्यामध्ये हार्डकोर ॲक्शन आहे, त्याच्यामध्ये फिजिकल ट्रेनिंग असणार आहे आणि फिजिकली टॅक्सिंग अशा काही गोष्टी असणार आहेत. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्ही आता पुढच्या महिन्यात शूट करू आणि आम्ही फेब्रुवारी 2015 फिल्म रिलीज करू. सो मला वाटतं आता बोलणं खूप झालं, आता आपण सरळ टीजर बघूया. हां, ओके. टीजर आम्ही 2दा दाखवू बॅक टू बॅक. त्याच्यानंतर मी जे काही कास्ट आणि क्रू इथे आहेत त्यांच्याशी सगळ्यांची ओळख करून देईन आणि मग एक छोटंसं Q&A आपण करू शकतो. सो येस, नको बाबा, खांदा सांभाळ. As Baji, his leading lady in the film, Gauri, played by Amruta Khanwilkar. And we are introducing our villain for the very first time to the press here. The brilliant Jitendra Joshi is right here. I would like to call the main backing force and the presenters of Baji, Dar Motion Pictures, represented here by Mr. Vivek Rangachari. Our producer Amit Ahir Rao from Virtue Entertainment. Our producer Surut Godbole from IME Motion Pictures. The man behind why it all looks the way it looks, Mr. Vasudev Rane, the DOP. The man behind why it sounds the way it sounds, Mr. Belon Fonseca there. He's a sound designer of the film. And of course the young Atif Afzal who scored the music and who's doing 7 amazing songs in the film. Mr. Pawan Malu is the executive producer of this mammoth project. And Swapnil Bhangale, who's with us here.
and the person responsible for making all these people look very good, Mrs. Geeta Godbole, the costume designer of the film. Yes, so we are open for a little Q&A, and then we can shift downstairs for more intimate one-to-one interviews. श्रेयस, हाँ ठीक सामने आपके। श्रेयस, जैसा कि बात हुई कि ये मराठी फिल्म की पहली सुपर हीरो फिल्म होगी ये, तो टीजर से तो हमें उतना पता नहीं चला कि जैसा कि अब तक हमने सुपर हीरो को देखा है, बड़ी बड़ी बिल्डिंगों से कूद जाते हैं, लोगों को बचाते हैं, बहुत कुछ करते हैं। ये जो सुपर हीरो होगा, आप बने हैं, तो क्या कुछ करते हुए नजर आएंगे? कुछ बताएंगे आप हमें? हथौड़ा मारेगा। हथौड़ा मारेगा, ओके। नहीं, ये जैसे मैंने पहले भी कहा कि ये कोई उड़ने वाला या स्पाइडरमैन जैसा या बैटमैन जैसा कुछ गैजेट्स वगैरह यूज करने वाला या आयरन मैन जैसे करता है, वैसा कुछ नहीं करता है। इट इज मोर ऑन द लाइंस ऑफ फैंटम एंड जोरो, एंड आई गेस लाइक निखिल ऑल्सो सेड कि देयर इज बेसिकली अ सुपर हीरो इन ऑल ऑफ अस। कोई एक ऑर्डिनरी बंदा जब एक्स्ट्रॉर्डिनरी चीजें कर जाता है तो वो एक सुपर हीरो लोगों के लिए बन जाता है। वैसे ही बाजी जो बंदा है वो बेसिकली यहाँ महाराष्ट्र की मिट्टी का एक बंदा है, इसीलिए उसका जो पहराव भी है इट इज मोर क्लोजर टू द सॉइल, एंड वो वैसा ही एक बंदा है जैसे बाकी के सुपर हीरोज होते हैं कि जब लोगों को उसकी ज़रूरत पड़ती है तब वो उसको बुलाने पे वो आता है, वो लोगों को बचाता है, अपना काम करता है और चुपचाप वो निकल जाता है। उस बंदे के साथ क्या क्या होता है, कैसे कैसे होता है, ये कहानी है। एंड ऑब्वियसली टुडे इज जस्ट द टीजर लॉन्च, वी आर सपोज्ड टू जस्ट टीज यू बिट, सो बाकी और चीजें जैसे हम धीरे धीरे रिवील करते जाएंगे आपको और पता चलता जाएगा। ओके, फिल्म इज रिलीजिंग ऑन 6th Feb 2015, तो काफी लंबा गैप है, आपको नहीं लगता ऐसा कि बहुत ज्यादा लंबा गैप है? ऐसा कुछ लंबा गैप किसके लिए? बिकॉज आज अगस्त है तो काफी लंबा टाइम है फिल्म को। तो अच्छा है ना यार, जितने जल्दी शुरू करेंगे उतना अच्छा रहेगा। पूरे महाराष्ट्र में लोगों तक पहुंचना जरूरी है, 6 महीने तो बहुत कम टाइम है मुझे लगता है। जी बिल्कुल। और इस तरह की जब फिल्में हम देखते हैं तो हम देखते हैं कि किसी न किसी का बॉलीवुड से भी कैमियो हमें देखने को मिलता है। अभी रितेश देशमुख की फिल्म हमने देखी लय भारी, सलमान खान का कैमियो था, और आपकी पोस्टर बॉयज में भी हमने सुना है कि किसी 1-2 लोगों का बॉलीवुड से कैमियो है। यहाँ भी किसी का कैमियो देखने को मिलेगा हमें या गेस्ट अपीयरेंस? ये डायरेक्टर बताएगा सर। हाँ अजी, सब अभी बोल दूंगा तो क्या बचेगा बाद में यार। कुछ थोड़ा बहुत अगर बताना नहीं नहीं यार, है कैमियो तो होगा, कुछ ना कुछ तो होगा, बट कौन होगा ये नहीं बोल सकते अभी। ओके, अमृता, टीजर में आप तो दिखाई नहीं दी, लेकिन अगर कुछ अपने किरदार के बारे में अगर बताना चाहे तो। हमने देखा नहीं क्या ठीक से यार? पता नहीं, शायद नहीं। 2 बार दिखी है एकदम क्लियर, शायद टॉर्च भी पड़ा है मुंह पे उसके। तो थिएटर वाला फील है। अपने किरदार के बारे में आप बताना चाहेंगे? त्याचं तुम्हाला तुमच्यामध्ये दिसलंच नाही त्याला काही, त्याला नहीं, अगर कुछ बताना चाहे अपनी जुबानी तो। ये बात कर लो यार। छोड़ो यार, लड़की को अपसेट कर दिया आपने। वेल, इट्स अ लव स्टोरी ऑफ अ सुपर हीरो, तो ऑब्वियसली वो अपने आप में ही प्यार नहीं करेगा, लड़की तो चाहिए ना। तो मैं हूँ फिल्म में, आप देखना। आज तो सिर्फ टीजर है, सब फिल्म अभी थोड़ी ना बतानी आपको, ठीक है? थैंक यू।